उड्या अंगाचा बिनला उडं भरून उडला तुझ्या भक्तीचा गुलाल अचाका लागला आता तुझ्या धडाधडा कसा जगोच वाढला मनी उल्हास भुलाला. तर नमस्कार मित्रांनो, प्रिव्ह्यू कसा म्हणला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा आलेला आहे आपण बाप्पा माझा सिरीजचा पार्ट 4 घेऊन. तर चला व्हिडिओला सुरू करूया. आणि बीट मार्क पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. शेक इफेक्ट बी डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि जे काही आपले फोटो आहे ते पिंटरेस्ट ॲपवर तुम्हाला मिळून जाईल. तर चला व्हिडिओला तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर मित्रांनो, इथं आपण बीट मार्क ओपन केलेली आहे. तर तुम्हाला पण इथं आता ओव्हरले इफेक्ट असा ऍड करायचा आहे. तर हे ओव्हरले इफेक्ट तुम्हाला पिंटरेस्ट ॲपवर मिळून जाईल. तिथून जाऊन डाउनलोड करून टाका तुम्ही. तर इथं आता ओव्हरले आपल्याला इफेक्ट जे काय आपण ऍड केलेला आहे तर आपल्याला इथे PNG लावायची आहे. तर ते PNG कशी लावायची ते चला सांगून टाकतो. चला गॅलरीमधून आपली PNG घ्यायची. त्याच्या मागे आपल्याला थोडंसं एक छोटं ब्लॅक मधून पेन ब्रश लावून टाका, कारण ती डार्क मधून दिसते जरा. तर लाईट ऑन करून अशी ऍड करून टाकायचं. तर मी फटाफट करून टाकतो. तर इथं आपण PNG ऍड केलेली आहे या प्रकारे. तर इथं आपल्याला फोटो लावून टाकायचे आहे गणपती बाप्पाचे. तर एक फोटो लावून दाखवतो आणि बाकीचा फास्ट करून टाकतो, नाहीतर व्हिडिओ पूर्ण बोरिंग होईल. तर त्याला इथं असं झूम करून फोटो आपल्याला लावून टाकायचा आहे. इथं खाली करायचा असा आणि पूर्ण झूम फुल स्क्रीन फोटो बनवून टाकायचा आहे. आणि इथं आपल्याला ते इथून थोडंसं कट करून इतकं जरा ठेवायचं आहे. तर मित्रांनो, पूर्ण फोटो आपण लावून घेतलेले आहेत. आपल्याला इथे शेक इफेक्ट लावायचे आहे. तर शेक इफेक्ट आपली कॉपी करायसाठी आपल्याला बाहेर जाऊन आपल्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये जी आपली काही एक शेक इफेक्ट आहे ते आपल्याला लावायचे आहे. तर ते शेक इफेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर हे शेक इफेक्ट आपली काही कॉपी आहे, कॉपी करून टाकायची आणि तुम्हाला आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्या सगळ्या फोटोला पेस्ट करून टाकायचे आहे. तर मी फटाफट करून टाकतो, नाही तर व्हिडिओ फार बोरिंग होईल. तर हे बघा मी कसे करतो तसे करून टाका तुम्ही. तर मी लावून घेतलेलं आहे मित्रांनो. आता आपल्याला शॅडो लावायचे आहे खाली एकदम ब्लॅक मध्ये. जे काय आपली शॅडो आहे ते लावून घ्यायचे आहे. तर इथं आता आपल्याला डार्कन मध्ये करून ब्लेंड मध्ये जाऊन डार्कन करून घेतलेलं आहे. तर फुल स्क्रीन केलेलं आहे. ते आता फुल वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. या प्रकारे तुम्ही पण वाढवून घ्या. तर मी जरा फास्ट मध्ये करतो. तर मी पण वाढवून घेतलेलं आहे मित्रांनो. आता आपल्याला इथे अजून एक PNG लावून टाकायची आहे. आधीला ऍड केली ती आपण. ती PNG या प्रकारे आपण तुम्ही लावून घ्या. तर मी बी लावून घेतो. इथं लाईट ऑन करून घ्यायचं आहे मित्रांनो, ब्लेंड करून. तर मित्रांनो, या चॅनलवर असं जुडे राहा. तुम्हाला या प्रकारे मराठीमधून पूर्ण एडिटिंग मिळून जात राहील, स्टेटस व्हिडिओ एडिटिंग. तर या प्रकारे आपण लावलेलं आहे. तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.